आपल्याला पाहायला मिळते। तिसरी मॅच आहे जी बॉल आउट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला फक्त चार खेळाडू राहणार आहेत। पॅराडाईज संघ प्लीज फक्त 4 जे गोलंदाज असतील ते राहायचे, बाकी तुम्ही रॅलिंग जवळ उभे राहा, हरकत नाहीये। बिरवाडी संघ आपले 4 गोलंदाज एका बाजूला या प्लीज, एका बाजूला या, एकतर या साईडला आहे ना, पंचांच्या या साईडला प्लीज, किंवा पॅराडाईज संघ आपण या साईडला या। आणि कीपर कोण आहे? पॅराडाईज संघ कीपर इथे यायचं आहे सर, इथे यायचं आहे। आणि पहिला चेंडू या ठिकाणी सारंग आपल्याला पाहायला मिळेल, बॉल आउट साठी खेळणार आहे। पहिला चेंडू जर पाहिलं तर नोचा कॉल आलाय, पंचांचा लॉस होतोय या ठिकाणी। पहिला चेंडू आपण पाहतोय बिरवाडी संघ। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रेहान आलाय गोलंदाजीसाठी, इथून पाहतोय आपण पहिला चेंडू। याआधी देखील या सर्व गोलंदाजांना बॉल आउटची संधी दिली होती, एकही बॉल आउट केला नव्हता पॅराडाईज संघाने, परंतु आता बघूया तिसऱ्या क्रमांकासाठी। ओहो, पहिल्या चेंडूवर रेहानने इथे बॉल आउट घेतलाय आणि क्लिअर आहे, अंपायरने देखील हा बॉल आउट दिलेला आहे, त्यामुळे 1 गुण हा पॅराडाईज संघाला मिळतोय। 1-0 असा स्कोर आतापर्यंत पाहिलाय। सिनियर गोलंदाज यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर, याने देखील हिट केलाय। आता मात्र पॅराडाईज 1 आणि साई एकता बिरवाडी ही देखील 1 पॉइंटने आपल्याला पाहायला मिळतोय। गुण बरोबर आहेत, 1-1 पॉइंट दोन्ही संघाचे। निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय छोटू, इथे मात्र आपण पाहतोय हुकला जातोय, चेंडू वर हिट होत नाहीये। तिसरा गोलंदाज जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी उर्वी 11 या संघाचा आपण पाहतोय सार्थक गरज आलाय, सार्थक गरज आपण पाहतोय। ओहो, हा देखील चेंडू जर पाहिलं तर सार्थकने वाईट च्या रूपाने टाकलाय, त्यामुळे हिट होणार नाहीये। गुड्डू आलाय, अगदी जर पाहिलं तर पॅराडाईज संघाचा गुड्डू आणि नो चेंडू। इथून जर पाहिलं तर दोन्ही संघाचं जर पाहिलं तर 1-1 हिट झालेला आहे। बिरवाडी संघाची शेवटची संधी आहे, या चेंडूवर जर हिट केला तर तिसरा क्रमांक तुमचा असेल असं गृहीत धरूया सध्या तरी। आणि हिट केलाय, इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय अजूनही थांबा, वेळ गेलेली नाही आहे, कारण बादल आहे मैदानाच्या आतमध्ये। एक फिरकी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, दोन्ही टर्न करण्याची क्षमता आहे बादलची, तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये। आहा, हुकलाय आणि बिरवाडी संघ तृतीय क्रमांकासाठी इथे मात्र आपण पाहतोय दावेदार झालेला आहे। पंचांनी देखील आपलं डिसिजन दिलेलं आहे, 2 आणि 1 गुण असा मात्र गुण करून आपण पाहतोय। उत्तम म्हात्रे माझे क्लासमेट आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांनीच आपल्या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे फ्रेंड्स मोबाईल शॉपकडून आपल्याला आलेली आहे।